ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा दर्शविणारे नवीन टर्मिनल म्हणजे कोल्हापूरच्या विकासाला आणि पर्यटनाला गती देणारे ठरणार आहे, अशा भावना प्रवाशांनी शुक्रवारी कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल भवन प्रवाशांसाठी खुले झाल्यावर व्यक्त केल्या. सकाळी 10:15च्या सुमारास बंगळुरूहून खासगी प्रवासी वाहतूक करणारे विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. प्रवासी नवीन विमानतळावर येताच विमानतळाचे संचालक अनिल शिंदे व सिव्हिल इंजिनियर विभागाचे महाप्रबंधक प्रशांत वैद्य यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कोल्हापूर विमानतळ टर्मिनल आजपासून प्रवाशांसाठी खुले होताच आपण पहिलेच प्रवासी ठरत आहोत हे समजताच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद जाणवत होता. आपल्या मोबाईलवर एक क्षण टिपून घेण्यासाठी ते दंग झाले होते. नंतर 11च्या सुमारास कोल्हापूर येथून मुंबईकडे जाणारे खासगी प्रवासी वाहतूक करणारे विमान रवाना झाले. या प्रसंगी कोल्हापूर विमानतळाचे इलेक्ट्रिक विभागाचे महाप्रबंधक प्रकाश पी दुबल, सहाय्यक महाप्रबंधक विद्युत राय, उपमहाप्रबंधक सिद्धार्थ वसमे, उपमहाप्रबंधक राजेश अस्ताना, सहाय्यक प्रबंधक पवन पारधी, सहाय्यक प्रबंधक केशर आर अवताडे, वरिष्ठ प्रबंधक दीपक जाधव आदी उपस्थित होते.